तुझी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी फेरी तुम्हाला. पाणी घ्या थोडा. श्री महागणपती अनुमदेवतानं कालाचं विराजा महागणाधिप देवतानं स्थान देवता पूजा सर्विमाय. आता पाणी आगमन करायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 3 वेळा पाणी खाली सोडा. ओम गोविंदाय नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम ऋषिकेशवाय. शरीर शुद्धीकरणार्थं शुद्धकरणार्थं शुद्धं पवित्र आणि सोडून दे. सर्वेण पवित्र पूजितं भूर्भुवं सर्वमेहि. हे पाणी आहे त्या तिन्ही याच्यावरती एक पुढे पाणी सोडा. ओम भूर्भुवं सर्वे स्थान देवता पूजार्थ सर्व कार्यकर्त्यांना बळ दे महाराजा. आणि तुझं सर्वांच्या पाठीशी असंच उभा राहा महाराजा. आजपासून विसर्जनापर्यंत जो काही उत्सव होईल तो सर्व निर्विघ्नपणे पार पडूयात महाराजा. बोला काळ्या चौकीच्या महागणपतीचा जागेवाले महाराज की राहिला गेला काय असेल तर तुम्ही आता घेतली. आद्यावरी बुद्धी बदले आराध्य मोरेश्वरा. दरिद्र दुःख बगे देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गरुक गगता भौतो शिवे. नेत्री लोणे रे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. माता सिंदूर पाजळे वरिवरे पूर्वांकुराचे तुरे. माझे चितविरे मनोरथ पुरे जे कोणी चिंतारे. गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. मोरया मोरया मी बाळताणे तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तुझाल कोटी. मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. याचे लक्ष द्या. स्वस्तिक वर सोडायचं आणि थोड्या इकडे विड्या होतो. बस विड्यावर एक पळीवर पाणी सोडा. सर्वेन पवित्रं पूजितं सकल ब्रह्मस्वं देवतानं. ओम भूर्भुवं स्वस्ति नवींद्र. आता नारळ उचलून घ्या. ओम स्वस्ति नवींद्र भद्रश्रवाण स्वस्ति न पूषा विश्ववेद्यानं स्वस्ति नाही. आता हळदी कुंकू सोडून द्या विड्यावर. हळदी कुंकुम सौभाग्यद्रव्यम सौभाग्यमाचं नारळावरती हळदी कुंकुम सौभाग्यद्रव्यम सौभाग्यमालंकारार्थ. आता स्वस्तिकवरती स्वस्तिक. महागणपती महाराजा तुझ्या पाठपूजनास इथे सर्व महागणपती भक्त पदाधिकारी विश्वस्त जमलेत रे महाराजा. 71 वर्ष साजरं करण्यास आम्ही या ठिकाणी सज्ज झालोय रे महाराजा. आज तुझ्या उत्सवाची सुरुवात ही पाठपूजनाने होते रे महाराजा. ठाऊकच आहे की तुझ्या पाठपूजनाला आज तुझा नवीन रथ या ठिकाणी सजवलाय रे महाराजा. या नवीन रथावर तू नवीन रूप घेणार आहेस रे महाराजा. हा उत्सव जसा आतापर्यंत भव्य झालेला आहे तसाच या पुढे देखील भव्य दिव्य होऊन दे रे महाराजा. या वर्षीच्या रूपाची एक
आगमन सोहळा हा कधी असणार आहे आणि उत्सव मंडळाने जाहीर केलं होतं की आज सायंकाळी ठीक 6 वाजता उत्सव मंडळाच्या ऑफिशियल पेजवरून ते जाहीर होईल आणि ते झालेलं आहे. पण इथे उपस्थित असलेल्या सर्वांना, काळा चौकीकर वासियांना, वर्गणीदार, देणगीदार आणि जाहिरातदारांना मी सांगू इच्छितो की महागणपती पारंपरिक आगमन सोहळ्याचं औत्सुक्य संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे. लोक 2 महिन्यांपासून प्रमुख पदाधिकाऱ्यांना कॉल करून विचारत असतात कारण की त्याप्रमाणे त्यांना तिकीट काढायचं असतात. संपूर्ण गुजरात असो, संपूर्ण तेलंगणा असो, इतर आपली आजूबाजूची राज्य असतो, महागणपती पारंपरिक आगमन सोहळ्यासाठी एक विशिष्ट एक जनसमुदाय या ठिकाणी येत असतो. कारण की फक्त आगमन सोहळा करणं हा उत्सव मंडळाचं कधीच ध्येय नव्हतं. 2015 सालापासून उत्सव मंडळ पारंपरिक आगमन सोहळा करत आलेला आहे आणि त्याची पुनरावृत्ती या वर्षी देखील उत्सव मंडळ करणार आहे. आणि या वर्षीची खास बाब म्हणजे यंदाचा महागणपती जसं संपत्ती, सौंदर्य, स्थैर्य हे घेऊन लक्ष्मी आपल्या वास करत असते, त्या लक्ष्मीच्या स्वरूपात, लक्ष्मीच्या प्रतिकृती आणि लक्ष्मी या महागणपतीमध्ये तुम्हाला दिसणार आहे. अशी हा महालक्ष्मीमय हा महागणपती तुम्हाला पाहण्यासाठी फक्त 16 ऑगस्ट 2026 पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. 16 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी ठीक 12 वाजता उत्सव मंडळाच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी आगमन सोहळा होणार आहे. आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व फोटोग्राफर्स मित्रांना आणि सर्व सोशल मीडियावाल्यांना मी विनंती करतो की यंदा प्रथमच महागणपती हा संपूर्णपणे 4ही बाजूने झाकलेला बनणार आहे. त्यामुळे कोणालाही महागणपतीची फर्स्ट लुक, सेकंड लुक, थर्ड लुक असं दिसणार नाही. त्याची काटेकोरपणे जबाबदारी मंडळाने घेतलेली आहे. तुम्हालाही ही कल्पना नक्कीच आवडलेली असेल कारण की जेव्हा महागणपती तो ऐकी रुबाबाब त्या वर्कशॉप मधून बाहेर येईल, सिद्धेश दिघोडे यांच्या कार्यशाळेतून बाहेर येईल, त्यावेळी ते पाहण्याची काही मजा औरच असेल. म्हणूनच महागणपतीचा फर्स्ट लुक 16 ऑगस्ट रविवार दुपारी 12 वाजता आमच्यासह तुम्ही या आणि हेच अवतार, हेच आमंत्रण उत्सव मंडळाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि विश्वस्तांच्या वतीने मी इथे देतोय. आता तुम्ही या ठिकाणी आलेला तुमचं सहर्ष स्वागत करतो. पूजा अर्चना संपल्यानंतर तुम्ही सर्व शूट करू शकता. धन्यवाद. बोला काळा चौकीच्या महागणपतीचा धन्यवाद. सर्वांनी ज्या महागणपती भक्तांनी जे आपल्या महागणपतीवर प्रेम आपण दाखवतो ते हा पुढे दाखवाल. आपला जो आगमन सोहळा आहे तो 16 ऑगस्ट 2026 रोजी आपण आयोजित केलेला आहे. तरी सर्वांनी 16 ऑगस्टला सिद्धेश दिघोळे कलागंध आर्ट्स इथून आपण तो दुपारी 12 वाजता ठीक चालू करू. सर्वांनी नक्की या व महागणपतीवर प्रेम असंच राहू दे. धन्यवाद.